अजित पवारांचं विमान कसं कोसळलं, प्रत्यक्षदर्शीने थरकाप उडवणारी घटना सांगितली. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. नेमकं काय घडलं? जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अजित पवार यांच्या 4 सभा होत्या. या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते. मुंबईहून बारामतीसाठी आज सकाळी विमान निघालं होतं. या दरम्यान लँडिंग दरम्यान बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला. यावेळी अजित पवारांसह अन्य 5 जण देखील विमानात होते. परंतु विमानाचा अपघात इतका भीषण होता की अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. नेमकं काय घडलं, प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. त्या ठिकाणचे प्रत्यक्षदर्शीने धक्कादायक माहिती दिलीय. पहिल्यांदा विमान वरून गेलं, त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं. नंतर विमान फिरलं आणि खाली जमिनीला लागलं तेव्हा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले. विमान जागेवर फिरलं आणि लगेच स्फोट झाला, असं एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. विमानात कोण कोण होते? अजित पवार, विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक.